नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या पावसाळी पर्यटन स्थळांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। पुणे आणि पुणे जिल्ह्याला निसर्ग सौंदर्याची देण आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि याच डोंगरांमधून वाहणारे धबधबे अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतात। दर पावसाळ्यात पर्यटक पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आवर्जून भेट देतात आणि वर्षा विहाराचा आनंद लुटतात। पावसाळा सुरुवात झाली की मुंबई व पुणेकरांची पावले आपोआपच जुन्नरच्या दिशेने पडायला सुरुवात होते। शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील धबधबे निसर्ग सौंदर्याने नटलेले आहेत। यातील काही धबधब्यांना तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे। तर जाणून घेऊयात जुन्नर तालुक्यातील पावसाळी पर्यटन स्थळ। नंबर 1, नाणेघाट। नाणेघाट हा पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर तर मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात उलटा वाहणारा धबधबा म्हणून प्रसिद्ध असलेला नाणेघाट धबधबा पाहायला मिळेल। नाणेघाटात अनेक पर्यटक दरवर्षी गर्दी करत असतात आणि वर्षा विहाराचा आनंद लुटत असतात। नंबर 2, माळशेज घाट। माळशेज घाट हा आपल्या अजस्त्र अशा वाहणाऱ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी आपल्याला खोल दऱ्या सोबतच धुक्यांचा अनुभव घेता येतो। हे ठिकाण पुण्यापासून 110 किलोमीटर तर मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 3, आंबोली दाऱ्या घाट। दाऱ्या घाट आपल्या फेसाळणाऱ्या धबधब्यांसाठी ओळखला जातो। या ठिकाणी आपल्याला घनदाट झाडी, प्रचंड धुके आणि सोबतच कोसळणारे धबधबे यांचा आनंद घेता येतो। हे ठिकाण मुंबईपासून 130 किलोमीटर तर पुण्यापासून 115 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 4, धूरनळी धबधबा। आपल्या अजस्त्र रूपासाठी प्रसिद्ध असणारा हा धबधबा ओतूर शहराजवळ आहे। प्रचंड उंच कड्यावरून हा धबधबा खाली कोसळतो। हे मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटक कायमच या ठिकाणी गर्दी करत असतात। हे ठिकाण मुंबईपासून 120 किलोमीटर तर पुण्यापासून 90 किलोमीटर अंतर आहे। या ठिकाणी आपल्याला गरमागरम कांदा भजी, प्रसिद्ध अशी ओतूरची भेळ आणि खेकडे खाण्यासाठी मिळतात। नंबर 5, काळू धबधबा। सोशल मीडिया आणि तरुणाईमध्ये प्रचंड प्रसिद्ध असणारा काळू धबधबा हा अहमदनगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील करंजाळे गावापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। हरिश्चंद्रगडाच्या कुशीत वाहणाऱ्या या धबधब्याची पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे। नंबर 6, आंबेहात जीव। आंबेहात जीव हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे। या ठिकाणी गर्द झाडी आणि धुक्यांसोबतच कड्यांवरून खळखळणारे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात। हे ठिकाण मुंबईपासून 140 किलोमीटर तर पुण्यापासून 130 किलोमीटर अंतरावर आहे। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या पावसाळी पर्यटन स्थळांविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।